परमपूज्य संत श्री आसाराम बापूजींच्या अवतरण दिनानिमित्त धुळे बस स्टँड व दत्त मंदिर चौक या ठिकाणी अन्नदान, शरबत, मठ्ठा, खिचडी वाटप करण्यात आले। आसाराम बापूजी जन्म अवतरण दिवस चैत्र व षष्टमीला सप्ताहभर भारतभर विविध सेवा कार्य केले जाते। विश्व सेवा सत्संग दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या अवतरण दिनानिमित्त गरिबांना अन्नदान, वस्तुदान, फळे वाटप, मिठाई वाटप केले जाते। उत्साह दिवस असल्याने थंडगार पाणी, ताक, शरबत आश्रमद्वारे कार्यरत असलेले विविध सेवा कार्य समितीद्वारे भारतभर केले जाते। धुळे शहरातील योग वेदांत सेवा समिती, महिला उत्साह सेवा समिती, युवा संघ सेवा समितीद्वारे पपू बापूजींच्या अवतरण दिनानिमित्त आज दिनांक रविवार 28/4/24 रोजी सकाळी 11 वाजता धुळे बस स्टँड येथे शरबत वाटप, दत्त मंदिर चौक येथे संध्याकाळी व गोंदूर रोड स्टेडियम जयपूर धुळे येथे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन संत श्री आसारामजी आश्रमाचे संचालक श्री कमलेशभाई, श्री प्रवीणभाई, नंदभाई आहूजा, श्री उमेश जाधव, मनोज भावसार, मोहित आहूजा, सो सुनंदा लोहार, सो जया आहूजा, सो मंगलाबाई करणकाळ, किशोर चौधरी व त्यांचे सहकारी, सो त्रिविने विस्पुते व सर्व सेवाभावी साधक बंधू भगिनी सेवा कार्यात या आश्रमात उपस्थित होते। अवतरण दिनानिमित्त आज या दत्त मंदिरच्या चौकामध्ये अन्नदान म्हणजे महाभंडारा आणि महाप्रसाद आणि छास याचं वितरण करण्यात आलेलं आहे। बापूजींचा अवतरण दिवस हा संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो। या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, नित्योपयोगी वस्तू, दवाखान्यामध्ये फळ, फ्रूट, नंतर मिठाई आणि नित्योपयोगी वस्तू याचंही वाटप करण्यात येतं। आणि या दिवशी बापूजींच्या अवतरण दिवस हा विश्व सेवा आणि सत्संग दिवस म्हणून साजरा केला जातो। आणि संपूर्ण भारतभर एक नारायणाची सेवा, गरिबांची सेवा करायची आणि त्यात गरिबांना अन्नदान करायचं आणि बापूजींचा अवतरण दिवस हा साजरा करून आपणही महापुरुषांचा दिवस, महापुरुषांचा जो जन्मदिवस आहे हा आपण निष्काम भावनेने साजरा केला पाहिजे। सर्वसामान्य मनुष्य हा सर्व बंधनाने जन्म घेतो, परंतु निष्काम भावनेने सेवा केली तर तो त्याचा कर्म आणि त्याचा जन्म हा दिव्य होतो असं बापूजींनी सांगितलंय। म्हणून महापुरुषांचा जन्मदिवस हा आपल्यासाठी एक प्रकार निष्काम सेवा करण्याचा दिवस आहे। म्हणून हा दिवस आमच्या या संत श्री आसारामजी आश्रम, श्री योग वेदांत सेवा समिती, तसेच महिला उत्थान समिती, नंतर युवा संघ सेवा समिती या समिती मिळून हा कार्यक्रम जवळजवळ हप्ताभर हा चालणार, संपूर्ण आठवड्याभर हा कार्यक्रम चालेल। उद्या 29 तारखेला बापूजींच्या अवतरण दिवसानिमित्त आश्रममध्ये पूजा, जप, ध्यान, गीता पाठ, श्री आसाराम पाठ, महाप्रसाद वितरण आणि आज दुपारी एसटी महामंडळ या ठिकाणी मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी सर्वच वितरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर केला। कारण या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये लोकांना गारवा मिळावा आणि थंड पाणी प्यायला मिळावं, या दिवसाचं थंड पाणी आणि सरबत आणि छास वितरण अशा प्रकारचे विचार हे आमच्या या समितीकडून बापूजींच्याद्वारे मार्गदर्शनाने ही सेवा करण्यात येत आहे। तर हा दिवस जो आहे अवतरण दिवस हा संपूर्ण भारतभर, संपूर्ण विश्वामध्ये वेगवेगळे सेवाधारी, वेगवेगळ्या समित्या आपापल्या परीने नारायण सेवा करून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात। हरिओम।